डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष। मागच्या काही दिवसात ट्रम्प यांनी बरेच निर्णय घेतले आणि बरेच यूटर्न सुद्धा मारले। ट्रम्प यांच्या विरोधात फारसं कुणी गेले नाही, म्हणजे इलॉन मस्कनं जरा डोळे वटारायचा प्रयत्न केला तर जिनपिंग अडून राहिले, पण थेट विरोध कुणी केला असेल तर तो चिन्मयने, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय चिन्मयने। नुकतीच एक बातमी आली, अमेरिकेतल्या काही विद्यार्थ्यांनी ट्रम्प सरकारच्या विरोधात केस दाखल केल्याची। विशेष म्हणजे या 4 विद्यार्थ्यांमधला एक विद्यार्थी भारतीय आहे। एकीकडे सगळ्या जगात ट्रम्प यांच्या बाबतीत भीतीचं वातावरण असताना त्यांच्या विरोधात केस दाखल करणारा हा विद्यार्थी आहे कोण, हा प्रश्न अनेकांना पडला। ट्रम्प सरकारच्या विरोधात केस दाखल करणारा हा चिन्मय आहे कोण, त्याने ही केस नक्की का दाखल केली, कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प सरकार अडचणीत येईल का, सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। अमेरिकेतलं मिशिगन राज्य, याच मिशिगन मधल्या डिट्रॉइट शहरात वेन स्टेट ही युनिव्हर्सिटी आहे। या युनिव्हर्सिटीत चिन्मय देवरे, योगेश जोशी, झियांगुन बू आणि किऊई यांग हे 4 जण शिक्षण घेतात। काही दिवसांपूर्वी या 4 स्टुडंट व्हिसा अमेरिकन सरकारने रद्द केला। हा व्हिसा रद्द करण्याआधी त्यांना कोणतीही नोटीस आणि व्हिसा रद्द करण्याचं कारण देण्यात आलं नाही। अचानकपणे या 4ही विद्यार्थ्यांची नावं स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजेच सेव्हिस मधून काढून टाकण्यात आली। अशा पद्धतीने आमची नावं या सेव्हिस सिस्टममधून काढून टाकणं बेकायदेशीर असल्याचं म्हणत या 4घांनी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या विरोधात कोर्टात एक केस दाखल केली। ही केस मिशिगन राज्यातल्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये या विद्यार्थ्यांच्या वतीने अमेरिकन सिव्हिल लिबर्टी युनियन अर्थात ACLU ने दाखल केली आहे। या याचिकेत विद्यार्थ्यांनी आमच्यावर अमेरिकेत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्याचंही आम्ही उल्लंघन केलेलं नाही, युनिव्हर्सिटीमध्ये आणि युनिव्हर्सिटीच्या बाहेर कोणत्याही प्रकारच्या आंदोलनामध्येही सहभागी झालो नाही, तरी अमेरिकन सरकारने आमची नावं सेव्हिस सिस्टीममधून काढून टाकली। त्यामुळं कोर्टाने या निर्णयाला स्थगिती देत विद्यार्थी म्हणून आमची कायदेशीर मान्यता परत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे। आता सगळ्यात आधी अमेरिकेतली ही सेव्हिस सिस्टीम नक्की काय असते आणि या सिस्टीममधून जर विद्यार्थ्यांचं नाव काढून टाकण्यात आलं तर काय होतं हे समजून घेऊ। अमेरिकेत येणारे इंटरनॅशनल विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर्स यांचं ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यासाठी अमेरिकन सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टीम सेव्हिस ही वेब बेस्ड सिस्टीम तयार केली। यात विद्यार्थ्यांचा पत्ता, त्यांची अकॅडमिक प्रोग्रेस, विजाच्या संबंधित गोष्टी या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड ठेवलं जातं। या सिस्टीमवरती लिस्टेड राहण्यासाठी विद्यार्थ्यांना विजाच्या संदर्भातले सगळे नियम पाळावे लागतात। तसंच कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर वर्तन आणि गुन्हेगारीशी संबंध येऊ द्यायचा नसतो। जर विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला तर अमेरिकन सरकार त्या विद्यार्थ्याचं नाव या सिस्टीममधून काढून टाकतं। एकदा का सेव्हिस सिस्टीममधून विद्यार्थ्यांचं नाव हटवलं गेलं की विद्यार्थी म्हणून अमेरिकेत राहण्याची कायदेशीर मान्यता रद्द होते। सोपं करून सांगायचं म्हणजे या सिस्टीममधून नाव हटवलं तर व्हिसा रद्द होतो, विद्यार्थ्यांना अमेरिका सोडून आपल्या मूळ देशी परत यावं लागतं। आता या सगळ्याचा फटका भारताच्या चिन्मय देवरेला सुद्धा बसू शकतो, पण त्यानं या विरोधात कोर्टात केस दाखल केली। तो थेट ट्रम्प सरकारच्या विरोधात गेला। पण हा चिन्मय देवरे आहे कोण, तर चिन्मय देवरे हा भारताचा नागरिक, पण मागच्या अनेक वर्षांपासून तो अमेरिकेत राहतो। 2004 मध्ये तो पहिल्यांदा त्याच्या फॅमिलीसोबत H4 या डिपेंडंट व्हिसावर अमेरिकेत गेला। पुढचे काही वर्ष देवरे कुटुंबीय अमेरिकेतच होतं, पण 2008 मध्ये ते भारतात परत आले। पुढे 2014 मध्ये देवरे कुटुंब पुन्हा एकदा अमेरिकेत गेलं। यावेळीही चिन्मय H4 डिपेंडंट व्हिसावरती अमेरिकेत गेला। मग चिन्मयने मिशिगनमध्येच शालेय शिक्षण पूर्ण केलं। मग त्यानं 2021 मध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या डिग्रीसाठी वेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतली। चिन्मयचं डिग्रीचं शिक्षण सुरू झालं होतं, पण मे 2022 मध्ये तो ज्या H4 डिपेंडंट व्हिसावरती अमेरिकेत राहत होता त्याची वयोमर्यादा संपली। कारण H4 व्हिसा अमेरिकेत नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर जी लोक अवलंबून असतात त्यांना दिला जातो, उदाहरणार्थ नवरा किंवा बायको किंवा मग 21 वर्षांच्या आतली मुलं। पण म्हणून चिन्मयला काय लगेच अमेरिकेच्या बाहेर काढलं नाही, कारण त्यानं वयाची 21 वर्ष पूर्ण केली आणि स्टुडंट व्हिसासाठी केलेला अर्ज मंजूरही झाला। मग चिन्मयला मिळाला F1 स्टुडंट व्हिसा। आता चिन्मय सध्या काय करतो तर ट्रम्प सरकार विरोधात केस लढतो। ते नंतर आधी काय करतो तर गडी डिग्रीच्या लास्ट इयरला आहे। मे महिन्यात त्याचे शिक्षण पूर्ण होईल। सध्या तो त्याच्या फॅमिलीसोबत कॅन्टन शहरात राहतोय। त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याचा F1 व्हिसा व्हॅलिड असेल। आता ट्रम्प सरकार विरोधात जाणारा हा चिन्मय एकटा आहे का तर नाही, त्याच्यासोबत आणखी 3 जण आहेत। पहिला योगेश जोशी,
आता हा सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राचा वाटला असेल, पण योगेश आहे नेपाळचा. योगेश, त्याची बायको आणि 8 महिन्यांचं बाळ असं जोशी कुटुंब सध्या अमेरिकेतल्या डिट्रॉइटमध्ये राहतं. 32 वर्षांचा योगेश वेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये PhD करतोय. चीनचा झियांगुन बो सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करतोय, तर चीनचाच क्यूई यांग याच युनिव्हर्सिटीच्या पर्यावरण विभागात PhD करतोय. या चौघांची नावं सेवित सिस्टीममधून अचानक काढण्यात आली. 4 एप्रिलला चिन्मयला त्याच्या वेनस्टेट युनिव्हर्सिटीकडून एक ईमेल आला. या ईमेलमध्ये युनिव्हर्सिटीने चिन्मयला त्याचं सेवित स्टेटस रद्द झाल्याचं सांगितलं. हे स्टेटस रद्द होण्याचं कोणतंही स्पष्ट कारण युनिव्हर्सिटीकडून देण्यात आलं नाही. त्यामुळं त्यांनी कोर्टाचं दार ठोठावलं. चिन्मय आणि त्याच्या मित्रांनी जी केस दाखल केली आहे त्यानुसार चिन्मयवर अमेरिकेत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्याच्या नावावर फक्त गाडी जोरात चालवणं आणि पार्किंगचे नियम तोडणं अशी 2 चलनं होती, जी त्याने मुदतीच्या आत भरली आहेत. याशिवाय सिव्हिल व्हायोलेशन्स, ट्रॅफिकचे नियम मोडणं किंवा मग इमिग्रेशनचा कायदा न पाळणं असा कोणताही गुन्हा चिन्मयने केलेला नाही. युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येही त्यानं कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात सहभाग घेतलेला नाही. पण तरी चिन्मयचा विजा रद्द कसा झाला असे प्रश्न आता विचारले जात आहेत. मार्चमध्ये भारताच्या रंजिनी श्रीनिवासन या 37 वर्षीय PhDच्या विद्यार्थिनीला अमेरिकेतून भारतात परत यावं लागलं. अमेरिकन सरकारने रंजिनीवरती हमासला सपोर्ट केल्याचा आरोप लावत तिचा स्टुडंट विजा कॅन्सल केला होता. त्यानंतर रंजिनी स्वतःहून अमेरिका सोडून भारतात परत आली. मागच्या काही दिवसांपासून अमेरिकेत अनेक विद्यार्थ्यांचे अगदी छोट्या छोट्या कारणांवरून विजा रद्द झाल्याचे प्रकार घडत आहेत. सोशल मीडियावर राजकीय पोस्ट, दारू पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने लेन चेंज करणं अशा केसेसमध्येही ट्रम्प सरकारने विद्यार्थ्यांचे विजा कॅन्सल केल्याचे प्रकार घडले आहेत. 20 जानेवारीपासून जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनले तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास 4700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नावं ट्रम्प सरकारने या सिस्टीममधून हटवली असल्याचं सांगण्यात येतंय. द युनायटेड स्टेट्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर ॲक्ट 1946च्या 5व्या अमेंडमेंटनुसार अमेरिकन सरकार कोणत्याही नागरिकाचा स्वातंत्र्याचा, जीवन जगण्याचा, संपत्तीचा हक्क कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय हिरावून घेऊ शकत नाही. तसंच सरकारला नियमांना अनुसरून सगळी प्रोसेस फॉलो करणं बंधनकारक आहे. याच कायद्यावर बोट ठेवत आता ट्रम्प सरकारच्या विरोधात या केसेस दाखल करण्यात आल्यात. अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्यानुसार कोणत्याही परदेशी नागरिकाला अमेरिकेतून बाहेर काढण्याआधी DHS म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ होम सिक्युरिटीला संबंधित नागरिकाला इमिग्रेशनच्या संबंधित सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस द्यावी लागते. त्यानंतर संबंधित नागरिकाला त्याची केस लढवण्यासाठी वकील घेण्याचा अधिकार आहे. वकिलामार्फत मग इमिग्रेशन जज समोर प्रकरणाची सुनावणी केली जाते. जरी कोर्टाने त्या नागरिकाला अमेरिकेतून जायला सांगितलं तरी त्याला बोर्ड ऑफ इमिग्रेशनमध्ये अपील करण्याची संधी सुद्धा दिली जाते. याआधीच्या एका केसमध्ये कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना आणि नोटीस न देता अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा विजा रद्द करणं हे नागरिकांच्या संविधानिक हक्कांच्या विरोधात असल्याचे आदेश कोर्टानं दिले होते. ट्रम्प सरकार 18व्या शतकातल्या एलियन एनिमीज ॲक्टचा वापर करत नागरिकांना अमेरिकेतून निघून जाण्यास सांगू शकत नाही असंही निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय. याशिवाय मंगळवारी अमेरिकेच्या 7 राज्यांमधल्या न्यायाधीशांनी एक इमर्जन्सी ऑर्डर काढली आहे. त्यानुसार अमेरिकेच्या सरकारी अधिकाऱ्यांना आता ज्या विद्यार्थ्यांचे विजा रद्द झाले आहेत त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करता येणार नाही. त्यामुळं आता ट्रम्प सरकार या सगळ्यावर नक्की काय भूमिका मांडणार, चिन्मय देवरे आणि त्याच्या मित्रांच्या केसबाबत कोर्टात काय सुनावणी होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.